हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी बनवली होती टॉमॅटोची भाजी. तर ही भाजी करताना माझ्याकडून झाली आहे थोडीशी चूक. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा काय चूक झाली आहे ती. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, प्लीज सपोर्ट करा. तर चला बघूया आपण ही भाजी कशी बनवली आहे. तर त्यासाठी लागणार आहे एक टॉमॅटो आणि एक कांदा. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही घेऊ शकता. इथे माझ्यासाठीच बनवत होते, सो त्यासाठी मी एक कांदा आणि एक टॉमॅटो घेतला आहे. कोथिंबीरसुद्धा घेऊ शकता, बट माझ्याकडे नव्हती सो मी नाही घेतली. आणि टॉमॅटो आणि कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. जर तुम्हाला टॉमॅटो मोठा चिरायचा असेल तुम्ही मोठेसुद्धा पीस करू शकता. तर इथे मी तव्यामध्ये भाजी करते, तर त्यासाठी तवा गॅसवरती ठेवला आहे आणि त्यामध्ये तेल टाकलं आहे. तर इथे तेल माझ्याकडून जास्त पडलं आहे. मी नेहमी कमी तेलामध्येच बनवते, पण आज माझ्याकडनं चुकून जास्त तेल पडलं आणि तुम्ही पुढे बघाच भाजी कशी झाली आहे. तर इथे मी तेलामध्ये मोहरी आणि जिरं टाकलं आहे. ते चांगलं तडतडू दिलं. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केला. तो चांगला परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की त्यामध्ये मी टाकला आहे टॉमॅटो. तोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आणि त्यामध्ये मी घरातलं जे आपलं नेहमीचं वाटण असतं ते टाकलं आहे. थोडंसं हळद, घरचा मसाला, लाल तिखट हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यासोबत धणे आणि बडीशेपची आमच्याकडे पावडर आहे, आईने बनवून ठेवली आहे, तर तीसुद्धा मी ॲड केली. त्यानेसुद्धा खूप चांगली टेस्ट येते. हे सगळे मसाले एकदम मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला जेवढी भाजी शिजण्याइतकं पाणी टाकायचं, जास्तसुद्धा नाही. तुम्हाला जर ही भाजी पातळ आवडत असेल, ग्रेव्हीवाली आवडत असेल तर तुम्ही ग्रेव्हीसारखी करा. मी इथे थोडी मला थिक हवी होती, एकदम अशी भाकरीसोबत खाण्यासाठी, तर मी तशी बनवली होती. मलासुद्धा ही भाजी आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे ही भाजी बनवायची पद्धत काय हे सुद्धा सांगा. तर इथे मी चांगली मिक्स करून घेतली आणि एकदम शिजलीसुद्धा होती भाजी. तर मला थोडंसं तिखट कमी वाटत होतं, सो मी वरून तिखट ॲड केलं आहे. बट ही भाजी रेड रेड दिसत होती, बट टेस्टला तिखट नव्हती. थोडंसं मीठसुद्धा टेस्टनुसार ॲड केलं आणि ते सुद्धा चांगलं परतून घेतलं आणि आपली भाजी रेडी आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.